आपण पाहत आहात लोकसंवाद 24. तर आज मी आहे शिवनेरी किल्ल्यावर, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन झालं. खूप आनंद झाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी असं माझं भाग्य मानते, की आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि या पावनभूमीला आपण सतत जर आलो, भेट दिली, त्यांच्या पायाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपण येऊन आपला जो उत्साह, जोम आणि आपल्या महाराष्ट्र भूमीचा एक विशेष लौकिक असणारी ही भूमी आहे आणि या भूमीला आपण सतत येऊन नतमस्तक व्हावं, या अशीच माझी सदिच्छा असते, अशीच माझी इच्छा असते. शाळेत असल्यापासून इथं येणं आहे. अगदी भावना उत्स्फूर्त जागृत होतात. एक नवीनच चेतना मिळते, इन्स्पिरेशन मिळते, अगदी प्रेरणा मिळते आणि प्रत्येकाने यावं, इतिहास शिकावा आणि कसं साम्राज्य उभं केलं आणि आपल्या कर्तव्य जबाबदाऱ्या काय आहेत याचाही आपल्याला एक बोध होतो. म्हणून निश्चितपणे सर्वांनी यायला पाहिजे. मी 2-3 वर्षातून आम्ही कुटुंबासहित इथं भेट द्यायला येतच असतो आणि दिवसागणिक फार चांगल्या सुधारणा पण दिसत आहेत. आनंद होतो. माझं नाव अजित देशपांडे, मी कोल्हापूरचा आहे, पण आम्ही नोकरीनिमित्त पुण्यामध्ये राहतो. तर तरुणाईने जे आता आपल्या शिवाजी महाराजांनी गडकिल्ले एवढे छान जपलेत, छान एवढे बांधवलेत, म्हणजे अगदी रायगडसारखा जरी किल्ला बघायचा झाला तरी वरून खाली बघितलं तर व्यवस्थित दिसतं, पण खालून जर वरती बघायचं म्हटलं की डोळ्याला चमकी येते म्हणजे येते. तर अशी जे काही तरुणाईने किंवा आपण जे प्लास्टिकच्या बॉटल्स, आता येताना पण प्लास्टिकच्या बॉटल्स बघितल्या, त्यासुद्धा आपण ज्या कचराकुंडी बनवलेल्या आहेत सेपरेटली त्यामध्ये टाकल्या पाहिजेत, किंवा आपण चॉकलेट खाल्लं त्याचं रॅपर जे आहे ते आपण आपल्या बॅगमध्ये ठेवलं पाहिजे, अथवा जिथे कचराकुंडी दिसेल किंवा एखादी समजा बॉटल दिसली, मला येताना बॉटल दिसली, मी उचलली कचराकुंडीत टाकली, ही सुद्धा आपण ते जपलं पाहिजे. तरुणाला हा संदेश आहे की जे शिवाजी महाराजांनी गडकिल्ले बनवले आहेत आणि जे आता सुद्धा जे काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन सुरू आहेत तर ते आपले जपले पाहिजेत. जो काही आपण कचरा करतोय तो कचरा करणे टाळावे, एवढीच माझी तरुणाला विनंती आहे. आधीची जिजाऊ आणि आत्ताची जिजाऊ थोडक्यात सांगायचं झालं तर आत्ताचं हे युग जे आहे, विज्ञान युग, संगणक युग जे म्हणतात, तर त्यामध्ये फक्त कमीपणा थोडासा येतो, तो म्हणजे फक्त संस्कारांचा येतो. तो पण कशामुळे येतो तर मोबाईल आणि TV. पण त्यामधून सुद्धा आपल्या आजच्या या आई, माता, भगिनी ज्या असतील त्या खूप प्रयत्न करत असतात आणि जे आपले आधीचे जिजाऊंनी, राणी लक्ष्मीबाईंनी वगैरे जे संस्कार दिलेले आहेत त्याची जपणूक करतात आणि आपल्या मुलांच्या वरती ते संस्कार घडवत असतात. तर आज रविवार असल्यामुळे अनेक शिक्षक बांधव आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी जन्मस्थळाला भेट देण्यासाठी आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या. त्याचबरोबर अनेक कुटुंब देखील आलेले आहेत. तर या ठिकाणी आपण बघतोय की अनेक विद्यार्थी आलेले आहेत. हे विद्यार्थी आलेले आहेत बारामतीमधून आणि एका अकॅडमीचे ते विद्यार्थी आहेत, त्यांचे शिक्षक त्यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. तर त्यांना विचारूया, मुलांना काय वाटतंय, आज तुम्ही गडकिल्ल्यावर आलेला आहात छत्रपतींच्या. आज हे बदलतं युग आहे, मोबाईलचं युग आहे, संगणकीय युग आहे. हे असं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरचं प्रेम आजही कमी झालेलं नाही आणि पुढेही कमी होणार नाही. काय वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? किल्ल्यावाल्या खूप भारी वाटतंय, म्हणजे मन प्रसन्न होते. महाराज असं वाटतात, असे महाराजांचे मावळे असं वाटतं. अकॅडमी सुरू असताना तुम्ही गड किल्ल्यावर आज मुलांना घेऊन आलेला आहात. काय उद्देश आहे, काय सांगता याविषयी? आम्ही दरवर्षी एक आपल्या बिझी शेड्यूलमधून एक ट्रिप आयोजित करतो. तर प्रत्येक ट्रिपमधून आम्ही एक गड किल्ला आणि त्याच्यावरचं ट्रेकिंग हे घेतोच, म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर. मागच्या वेळेला आम्ही पुरंदर किल्ला घेतला होता, ह्यावेळेला शिवनेरी घेतला. तर छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्या अभिमानामुळं आम्ही दरवर्षी एक किल्ला व्हिजिट करण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही अपेक्स बायोसायन्स जेजुरी, जिल्हा पुणे या ठिकाणी दरवर्षी असं एखादा दिवस निवडून आमच्या दररोजच्या कार्यक्रमातून एक दिवस काढून आम्ही असा दरवर्षी एक किल्ला निवडतो. यावर्षी आम्ही शिवनेरी हा किल्ला निवडलेला आहे आणि आम्हाला फार अभिमान आहे आणि असं कर्तृत्व होणं नाही आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करणार आहेत ह्या युवकांच्या माध्यमातून. आणि आम्हाला खूप अभिमान आहे आमच्या महाराष्ट्राचा, आमच्या भारत देशाचा. युग कसं आहे आज राजांच्या विचारांची कशी गरज आहे? अत्यंत महत्त्वाची गरज आहे राजांची आजच्या जमान्यात. तर आपल्या तर एकजुटता पाहिजे सगळी. प्रत्येकाने असे ट्रिपनं ग्रुपनं यावे, कोणी स्वच्छता करावी, कोणी काय करावे, अशी माझी तर इच्छा आहे.
दरवर्षी किंवा 15 दिवसातून महिन्यातून एकदा तरी ट्रिप अशी निघावी पूर्ण ग्रुपची अशी. तुमचा ग्रुप कोणता आहे आणि तुम्ही काय काम करता गड किल्ल्या संदर्भात? सध्या तर आम्ही अशी ट्रिप आमची सेकंड ट्रिपच आहे, पण ह्यापुढे आता आम्ही ठरवेल दरवर्षी किंवा 6 महिन्याला कुठेतरी प्रत्येक गड किल्ल्यावर जाणे, स्वच्छता करणे काहीतरी किंवा वाटप काहीतरी करणे गोरगरिबांसाठी, एवढं आमचं अपेक्षा आहे आता आमच्या ग्रुपच्या वतीने. खऱ्या अर्थाने शिवनेरी असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व आपली आराध्य दैवते असतील, या सर्व किल्ल्यांची पर्यावरणाच्या दृष्टीने आपण काळजी घेतली पाहिजे. या ठिकाणी आपण खाद्यपदार्थ आणतो, त्या सर्व खाद्यपदार्थांना प्लॅस्टिक वस्तू असतात, तर त्या वस्तू आपण सर्वांनी काळजी करून गडावरती आल्यानंतर आपल्या बॅगेत पुन्हा नेऊन खाली आपण डस्ट केल्या पाहिजे. त्याचबरोबर मी यापूर्वी अनेक वेळा या शिवनेरी किल्ल्यावर आलो, परंतु प्रत्येक वेळेला या किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा मिळत असते. हेच आपल्या जसं ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतल्यानंतर आपलं रक्त सळसळतं, त्या पद्धतीने आपण या किल्ल्यावरती जर वेळोवेळी आलो तर आपल्या ज्या शिवाजी महाराजांबद्दलच्या ज्या मूळ भावना आहेत त्या आपल्या जागृत होतात आणि आपण एक प्रेरणा घेऊन या ठिकाणाहून नक्कीच जाऊ शकतो. आपण एक शिक्षिका म्हणून या स्थळाकडे कसे बघता आणि मुलांसाठी काय किती महत्त्वाचं आहे स्थळ? आता आपण कितीही सांगितलं मुलांना, कथन केलं तरी पण आपण म्हणजे ते वास्तव उभं करू शकत नाही. त्यामुळे ना एखाद्या वेळेस का होईना मुलांना शिवनेरी दाखवायला पाहिजे आणि ते दाखवून मुलांना तटबंदी किंवा जन्मस्थळ नेमकं काय आहे, कोणती ठिकाण आहे आणि त्याचा मुलांनी बघितल्यानंतरच त्यांना ते व्यवस्थित समजू शकतं, हे आपण असं मला वाटतं. छत्रपती ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे, ती एक विचार प्रणाली आहे. आणि छत्रपती काय आहे, छत्रपती कसे जगले पाहिजेत याच्यावर मी एक कविता लिहिली आहे, ती मी थोडक्यात सादर करते. काय आहेत छत्रपती? मस्तकी लावलेल्या चंद्रकोराला नाव नवे छत्रपती, घातलेल्या त्या भगव्या कापडाला नाव नवे छत्रपती. बुलटवरती शिवजयंती सुटणारा धूर नवे छत्रपती, खाकरून बोंबलेल्या एक दिसाच्या गर्जनास नाव नवे छत्रपती. न जाणता तिच्या आबरूवर घातलेला हात नवे छत्रपती, शिवभक्त म्हणून दाखवलेल्या रुबाबास नाव नवे छत्रपती. प्रतिमे पुढे काढलेल्या त्या पाऊट सेल्फीस नाव नवे छत्रपती, तर हात जोडून केलेल्या नमनास नाव आहे छत्रपती. काय आहेत छत्रपती? बांधलेली घुंगरे वाजती, पेटत्या नव्याने विजलेल्या वाती, गाते इथली माती ही नाद आमुचा छत्रपती, देव आमुचा छत्रपती, घुमते दिशादाही चाललेली साध छत्रपती. काय आहेत छत्रपती? अनवानी पाया खूर छत्रपती, बेसूर स्वराचे सूर छत्रपती, थरथरणाऱ्या हाताची काठी छत्रपती, ठोकलेल्या खाकीची लाठी छत्रपती, पानावलेले डोळे सुकवणारी वाफ छत्रपती, काळ्या मातीत घाम गाळणारा माझा बाप छत्रपती, दमलेल्या जीवास मिळालेला आडोसा छत्रपती, ढाकून त्या नजरेवर करणारी मात छत्रपती. काय आहेत छत्रपती? ओढावणाऱ्या गरजेला मदतीचा हात छत्रपती, काळ्या किर राती तेवलेली वात छत्रपती, चुकलेल्या त्या पाऊला कानाखालची बात छत्रपती, चाललेल्या त्या वायफट चर्चेला ठोकलेली बात छत्रपती, टिपलेल्या नजरा तिच्यावरच्या झुकवणारी लात छत्रपती. काय आहेत छत्रपती? फाटलेल्या आभाळाला छत छत्रपती, निराधारास खंबीर आधार छत्रपती, कणखर ताकदीस मुठभर साथ छत्रपती, गरजे अवघा महाराष्ट्र, देव आमचा छत्रपती, नाद आमचा छत्रपती, घुमते दिशादायी चाललेली साध छत्रपती. या ठिकाणी पर्यटकांच्या भावना तुम्ही ऐकलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या, राजमाता जिजाऊवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना तुम्ही गड किल्ल्यावर प्रेम करणाऱ्यांच्या भावना ऐकलेल्या आहेत. मी रमेश करबास, लोकसंवाद 24 साठी शिवनेरी, कॅमेरामन ज्ञानेश्वर जोरेकर यांच्यासह.